पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं। त्या पुण्यामध्ये संपूर्ण देशभरातून आणि जगभरातून विद्यार्थी शिक्षणाच्या करता त्या ठिकाणी येतात। जसं शिक्षणाच्या संदर्भाने हजारो गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या त्या पुण्याच्या सांगता येतील अशा असल्या तरी त्याच्याबरोबर काही अपप्रवृत्ती देखील पुण्यासारख्या या शिक्षणाच्या नगरीमध्ये घुसखोरी करून आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ड्रग्सचा जो विळखा आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। यामुळे तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होण्याच्या मार्गावर कदाचित आलेली आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमची स्पष्ट अशी मागणी आहे की हे जे रॅकेट आहे हे रॅकेट फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही, आपल्या राज्यापुरतं मर्यादित नाही, देशापुरतं मर्यादित नाही, तर हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं ड्रग्स माफियांचं एक रॅकेट आहे। आणि त्याच्याकरता देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी याच्या बाबतीमध्ये एक टास्क फोर्स जो आहे तो देश पातळीवर गठीत करावा आणि या टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातलं हे जे ड्रग्स माफियांचं रॅकेट आहे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या करता ती यंत्रणा निर्माण करून कामाला लावावी।